नमस्कार. फायनल पॉईंटमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत असेल. जागतिक आदिवासी दिन अर्थातच 9 ऑगस्ट याचं औचित्य साधून निफाड फाटा ते पिंपळावच्या सर्व परिसरामध्ये आदिवासी समाजाच्या तर्फे सुंदर प्रकारचे बॅनर लावण्यात आले आणि या प्रत्येक बॅनरवर वेगवेगळ्या प्रकारचे सकारात्मक संदेश देण्याचं कार्य केलं आहे. असा पहिलाच कार्यक्रम असेल की जिथे कुठल्याही नेत्यांची पोस्टरबाजी नसून संदेश जे समाजाचे उपयुक्त आहे असे संदेश देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. निफाड फाट्यावर पिंपळा नगर परिषदचे नगराध्यक्ष मनोजी बर्डे सर, त्यांच्या समेत या समितीत काम करणारे सर्व सदस्य निफाड फाटा व परिसराची संपूर्ण पाहणी करून उद्याच्या संपूर्ण कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्याचं त्यांचं स्वरूप ठरवत आहे. नमस्कार. फायनल पॉईंट मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत असेल. आपल्या समेत पिंपळाव नगर परिषदचे नगराध्यक्ष सन्मान्य मनोज बर्डे सर जोडले गेले. सर, आपलं स्वागत असेल. नमस्कार. उद्या तर खऱ्या अर्थानं जागतिक आदिवासी दिन या दिवसाचं उद्याचं संपूर्ण स्वरूप काय असणार आहे आणि आपण संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील 18 पगड जातींना या कार्यक्रमाचं औचित्य साधून काय आवाहन कराल? नमस्कार. उद्या दिनांक 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त पिंपळगाव नगर परिषद आणि सकल आदिवासी समाजातर्फे वर्गच कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत. उद्या सकाळी 9 वाजता निफाड फाटा येथे प्रतिमा पूजन होईल. त्यानंतर 10-10:30 नंतर बिरसा मुंडा मेडिकल हब पिंपळगाव नगर परिषद आणि समस्त आदिवासी समाजातर्फे आरोग्य शिबिराचं मोफत आयोजन केलेलं आहे. त्या अंतर्गत आम्ही सर्व महिला, बालक आणि सर्व समस्त पिंपळगाव वासियांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे निफाड फाट्यावरतीच. त्या व्यतिरिक्त सकाळी चित्रकला स्पर्धा आणि धावण्याची स्पर्धाही आम्ही आयोजित केलेली आहे. त्याचा बक्षीस वितरणाचा समारंभ संध्याकाळी आयोजित केलेला आहे. त्याच व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वी मध्ये शैक्षणिक नैपुण्य मिळवलं आहे आणि स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांनी चांगलं यश मिळवलं आहे अशा विद्यार्थ्यांचाही आम्ही सत्कार समारंभाचा कार्यक्रम संध्याकाळी आयोजित केलेला आहे. जागतिक आदिवासी दिनाचं आपण सर्व जनतेला काय आवाहन कराल? 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून आम्ही 2 महत्त्वाचे संदेश देऊ इच्छितो. एक, युवकांनी पुढाकार घ्यावा आणि नशामुक्ती करावी. आदिवासी समाजाची सर्वात मोठी समस्या, त्यांच्या प्रगतीचा मार्ग रोखणारी महत्त्वाची समस्या म्हणजे व्यसनाधीनता. या व्यसनाधीनतेमुळे आपली प्रगती होत नाही. त्यामुळं सर्व युवकांना मी आवाहन करू इच्छितो की या जागतिक आदिवासी निमित्त आपण व्यसनमुक्तीचं एक मोठं व्रत घ्यावं. दुसरं, त्या व्यतिरिक्त आदिवासी हा निसर्गपूजक असतो. त्यामुळे झाडे लावा, ती जगवा आणि निसर्गाचंही संवर्धन करा. हे 2 महत्त्वाचे संदेश आम्ही या दिनानिमित्त करू इच्छितो. व्यसनाधीनता रोखण्यासाठी पिंपळगाव नगर परिषदेने पुढाकार घेतला आहे. सकल आदिवासी समाजाने पुढाकार घेतलेला आहे. त्या अंतर्गत पुढचा 1 आठवडा आम्ही नशामुक्ती अभियान व्यापक स्वरूपात पिंपळगाव शहरामध्ये आम्ही आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त बऱ्याचशा आमच्या डॉक्टर बांधवांनी स्कूल आणि कॉलेजेसमध्ये व्यसनाधीनता रोखण्यासाठी व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त प्रभात फेरी आणि स्पर्धांचे आयोजन केलेलं आहे. तरी मी सर्व युवकांना आवाहन करू इच्छितो की आपण व्यसनाधीनता टाळावी आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून ते जगवून निसर्ग संवर्धनही करावं. हे या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपल्याला आवाहन करू इच्छितो. धन्यवाद. जागतिक आदिवासी दिनाचा विजय असो.